हा आहे कर्नाटका स्टाईल बेने डोसा. बेने म्हणजे लोणी किंवा व्हाईट बटर आणि या डोशाची खासियत म्हणजे बाहेरून तो क्रिस्पी असतो आणि आतून एकदम सॉफ्ट असतं. तर याचं बॅटर बनवण्यापासून आपण सुरुवात करूया. सगळ्यात आधी एका पातेल्यामध्ये मी 2 कप साधारण जाड तांदूळ घेतलेले आहेत. रेशनचे तांदूळही चालू शकतात, मी इंद्रायणी तांदूळ वापरले आहेत. त्याच्यानंतर 1/4 कप आणि त्यापेक्षा थोडीशी जास्त उडदाची डाळ मी याच्यामध्ये घातलेली आहे आणि 1 चमचा मेथी दाणे. हे सर्व जिन्नस आपल्याला 3 ते 4 वेळा पाण्यातनं व्यवस्थित धुवायचे आहेत. जोपर्यंत असं क्रिस्टल क्लिअर पाणी येत नाही तोपर्यंत व्यवस्थित धुवायचे आणि साधारणपणे 7 ते 8 तास याला भिजवून ठेवायचं आहे. जास्त भिजवलं गेलं तरी काही हरकत नाही. दाणे असे छान हाताने तुटतील पटकन अशा पद्धतीने हे भिजवून घ्यायचं आहे. साधारणपणे 7-7.5 तास झाल्यानंतर मी 3 ते 4 चमचे पोहे घेतलेले आहेत आणि ते भिजवून ठेवलेले आहेत 15 ते 20 मिनटं. आपण जेव्हा हे वाटण वाटतोय, बॅटर वाटतोय, त्याच्या सगळ्यात शेवटी आपल्याला हे पोहे याच्यामध्ये मिक्स करायचे आहेत वाटताना. चला आता मग साधारणपणे भिजले गेलेले आहेत व्यवस्थित आणि आता आपण याला वाटायला घेऊया. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडं थोडं आधी घेणार आहे. 3 ते 4 बॅचेसमध्ये व्यवस्थित आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. आणि सगळ्यात पहिल्या बॅचमध्ये आहे ना, मी 2 चमचे शिजलेला भात घातलेला आहे. याच्यामुळे टेक्स्चर खूप छान येतं. बेने डोसाची ही स्पेशालिटी आहे. त्यामुळे अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. याला आपल्याला व्यवस्थित ग्राइंड करून घ्यायचं आहे, बारीक ग्राइंड करायचं आहे. असं पण याची स्मूथ पेस्ट होत नाही, पण लक्ष द्यायचं आहे की तुमच्याकडे जास्त पॉवरचा मिक्सर असेल तर खूप जास्त स्मूथ पेस्ट होऊ शकते. तशी आपल्याला करायची नाही आहे, दरदरीत याला वाटून घ्यायचं आहे. आणि या मोठ्या पातेल्यामध्ये हे पीठ काढायचं आहे, जेणेकरून पीठ फक्त अर्धं पातेलंच भरेल, कारण त्याला वरती फुलायला जागा पाहिजे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे याची कन्सिस्टन्सी आली पाहिजे, तोपर्यंत आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. आणि सगळ्यात शेवटची बॅच, जसं मी मगाशी सांगितलं तसं शेवटची बॅच आपण वाटायला घालतो, त्या शेवटच्या बॅचमध्ये आपल्याला हे भिजवलेले पोहे मिक्स करायचे आहेत, वाटून घ्यायचं आहे. आणि वाटून झाल्यावर अशा प्रकारे हाताने व्यवस्थित या सगळ्या मिश्रणाला फेटून घ्यायचं आहे आणि एक मिरची घालायची आहे, जेणेकरून हे व्यवस्थित छान फर्मेंट होईल. फर्मेंटही आपल्याला 7 ते 8 तास याला करायचं आहे. हे बघा 7 ते 8 तासानंतर पीठ हे फुगून वरती आलेलं आहे. छान त्याला अशी जाळी पडत आहे. तुम्ही बघू शकता किती छान व्यवस्थित हे फर्मेंट झालेलं आहे. आणि तुम्ही असं पीठ ते काढतानाच तुम्हाला कळतं की छान व्यवस्थित असं मऊसर टेक्स्चर त्याला आलेलं आहे. हे बघा अशा पद्धतीने आपण ठेवलेली मिरची काढून घ्यायची आहे आणि बघू शकता तुम्ही किती मस्त जाळी याला पडलेली आहे. शक्यतो याच्या इडल्या व्यवस्थित होत नाहीत, त्यामुळे इडल्या करू नका. पण बेने डोसा खूप मस्त होतात. आणि जेव्हा तव्यावर हा डोशाचं पीठ तुम्ही पसरवता तेव्हा लक्षात ठेवायचं आहे की नॉर्मल डोशासारखं क्रिस्पी याला करायचं नाही आहे. त्यामुळे पातळ पीठ पसरवायचं नाही, थोडंसं उत्तप्प्यासारखं दाटसरच पीठ पसरवायचं आहे. आणि पसरता त्याला खूप मस्त अशी जाळी पडायला लागते. तुम्ही बघू शकता पसरवायच्या आधीच त्याला व्यवस्थित जाळी पडलेली आहे. हे बघा, याचा अर्थ असा की ते खालून मस्त क्रिस्पी होणार आहे आणि आतून सॉफ्ट होणार आहे. ते याच्यावरती मी बटर घातलेलं आहे, तुम्ही लोणीही घालू शकता. हे बघा अशा पद्धतीने स्प्रेड करून घ्यायचं आहे. एक बाजू छान खरपूस भाजून घ्यायची आहे. दुसरी साईड भाजायची शक्यतो गरज पडत नाही, पण तुम्हाला वाटत असेल थोडं क्रिस्पी तर तुम्ही करू शकता. पण मी एका बाजूने भाजून दुसऱ्या बाजूला घातलेले आहे पोडी. जी साऊथ इंडियन पोडी मसाला जो मिळतो ना, पोडी चटणी, ती ह्याच्यावर मी घातलेली आहे, कोरडी चटणी. आणि त्याच्यावर पुन्हा एकदा लोणी घालायचं आहे, जेणेकरून याचं टेक्स्चर टिपिकल असं ते बेने डोसासारखं येणार आहे. बेने पोडी डोसा. बटाट्याची भाजी असेल तर तीही तुम्ही याच्यावर घालू शकता.